राज्यात जर 29 महापालिकांची निवडणूक घोषित झाली असली तरी प्रामुख्यानं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे। निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरताना दिसते। एकीकडे ठाकरे बंधू मुंबई वाचवा असा नारा देत असताना मुंबईत महायुतीचाच महापौर होईल असा दावा सातत्यानं महायुतीचे नेते करतात। खरं तर या सगळ्यामध्ये मतदार राजा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे। मात्र हे सगळं होत असताना मुंबईबद्दल मतदार राजाला नेमकं काय वाटतंय हेच जाणून घेण्याचा प्रयत्न लोकशाही मराठी वृत्तवाहिनीने केला आहे। आपण पाहूयात। बेसिक मुंबई मराठी माणसाची आणि नंतर विकास तर आलाच पाहिजे सायमल्टेनियसली। नाही, आता लोक जागरूक झाले आहेत आणि डेव्हलपमेंटची सगळ्यांना इम्पॉर्टंट कळलं आहे। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं त्यांच्यासाठी मॅन्डेटरी राहणार आहे। पण आता सगळ्यांना एक्सप्रेस हायवे कोस्टल याच्यामुळे सगळ्यांना जाणीव पण झाली। पूर्वी कसं होते रस्ते तेवढेच त्याच्यावर चालत होतं, पण आता सगळे अवेअरनेस आल्यामुळे त्यांना करावंच लागणार असं मला तरी वाटतं। गेली 8 वर्ष नगरसेवकांविना मुंबई आहे, पण आमचं काही अडलेलं नाही आहे। पण आता हे आल्यावर तरी अजून काही चांगलं घडेल अशी आशा आम्ही बाळगतो। मराठी माणसाने विकास करावा आणि आपलं मत जो मराठी माणसाला द्यावं असं गायचं म्हणजे आपल्याला विकास तर हवाच आहे, पण त्याच्याबरोबरच आता सगळी जी इकडे तिकडे जाणं चाललंय, पक्षांतर चाललंय, त्याच्यामुळे भरवसा पण कोणाचा देऊ शकत नाही आहे की मतदान करायचं आपला हा हक्क आहे, पण तो आपण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं की आपण ज्याला देतो तो उद्या त्याच पक्षात राहून काम करेल ह्याची पण गॅरंटी राहिलेली नाही आहे। बिंडोक आहेत सगळे उमेदवार बिंडोक आहेत, काय नाही, त्यांना फक्त हे पाहिजे। नगरसेवकांचं काय कामाचे नसतात, ते फक्त आश्वासनं देण्यासाठी असतात, बाकी काही कामाचे नसतात। नगरसेवकाकडून काय सध्या तर मला तर वाटतं पक्षीय गेलं, पण नगरसेवक काय अपेक्षा करणार, कारण सुधारणा करावी। पण आणि तुम्ही म्हणता मराठीचा तर हा मुद्दा घेऊच नका, कारण फक्त मराठीच मतदार आहे का, ख्रिश्चन मतदार नाही का, मुस्लिम मतदार नाही का, सगळेच मतदार आहे ना। देशाचं आपलं घटना तुम्ही बघा ना, तुम्ही बाबासाहेबांची घटना म्हणजे ते सगळ्यांना आपण भारतातला कुठलाही नाही तो मुंबईकर होऊ दे, हे मराठीत पाहिजे असं ना, कोणीही होऊ दे, मुंबईकर होऊ दे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।